झाला आणि त्याच्यामध्ये विज्ञान समजून घेणं आणि विज्ञानामधले वेगवेगळे शोध ह्याचे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा प्रसार झाला. आणि 18व्या शतकामध्ये जी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आलं, औद्योगिक क्रांती, त्याची पण त्याला जोड मिळाली. आणि त्याच सुमाराला इंग्रज जे आहेत ते भारतामध्ये शासक म्हणून आपल्या देशामध्ये त्याच सुमाराला आले. या तिघांचाही परिणाम हा आपल्या आयुर्वेदावर झालेला आहे. इंग्रज ज्या वेळेला इथे शासक म्हणून आले तेव्हा त्यांची पहिली प्रायोरिटी ही होती की या देशातलं जे आहे ते सगळं पहिलं तुम्ही टाकाऊ आणि वाईट आहे असं पहिलं ठरवा आणि त्याला सगळ्याला टाकाऊ, वाईट किंवा अंधश्रद्धा असंच घोषित करा. त्याच्यामध्ये खरोखरी काही वाईट प्रथा ब्रिटिशांमुळे संपल्या हे आपल्याला मान्य करावं लागेल. उदाहरणार्थ सतीची प्रथा किंवा विधवांचं केशवपन करणं ही प्रथा, ह्या काही वाईट प्रथा होत्या की ज्यांच्याबद्दल आपल्याला त्यांचे आभार मानायला लागतील. परंतु बऱ्याचशा चांगल्या प्रथा सुद्धा त्यांनी संपवल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो फटका बसला तो आयुर्वेदाला बसला. त्याचबरोबर आपण थोडीशी 4-5 शतकं मागची जर का परिस्थिती बघितली इंग्रज इथे येण्याच्या अगोदरची, 1000 ते 1600 हा जर काही कालखंड बघितला तर काही अगदी थोडेसे ग्रंथ हे त्या काळामध्ये काही लिहिले गेले आयुर्वेदामध्ये, परंतु बहुंशी नवीन ॲडिशन ही आयुर्वेदामध्ये होत नव्हती. जर त्याच काळामध्ये युरोपीय देशांमध्ये मात्र हे शास्त्र जे आहे ह्याच्यामधलं रिसर्च आणि शोध प्रवृत्ती हे भरभराटीला होतं, कारण एकूण विज्ञानाची शोध प्रवृत्ती त्यांच्याकडे त्या वेळेला होती. म्हणजे एक मी असं उदाहरण, खूप सुंदर उदाहरण वाचलं की ज्या वेळेला सगळ्यात प्रथम थर्मामीटरचा शोध लागला, म्हणजे थर्मामीटर हा अगदी प्युअरली फिजिक्सचा विषय आहे की तुम्ही पाऱ्याच्या साह्याने टेम्परेचर मोजायचं. परंतु काही हुशार लोकांनी असं ठरवलं की फक्त माणसाचं जेव्हा टेम्परेचर वाढतं, ताप येतो जेव्हा माणसाला, तेव्हा त्याला कोणती रेंज लागते तर साधारणपणे 98 डिग्री टू 108 डिग्री, फक्त 10 डिग्रीचं रेंज पाहिजे. तर त्यांनी असे स्पेसिफिक थर्मामीटर तयार केले की जे फक्त त्या 10 डिग्रीच्या रेंज पुरतेच आहेत. परंतु त्या ठिकाणी टेम्परेचर चढल्यानंतर ते पटकन खाली पडत नाही, म्हणजे तुम्हाला बघता येतं की नेमकं टेम्परेचर काय. तर हा जेव्हा थर्मामीटरचा शोध लागला किंवा ज्या उद्योजकांनी अशा प्रकारचं थर्मामीटर आपण तयार करू असं ठरवलं, तर त्यांनी बऱ्याच डॉक्टर्सना ते थर्मामीटर दिले की तुम्ही हे वापरायला सुरुवात करा. आणि डॉक्टर्सनी सांगितलं की ह्याची खरं गरज नाही, कारण नाडीचे ठोके जास्त वाढलेत म्हणजे ते एक इंडिकेशन असतं की ताप आलेला आहे. कपाळाला हात लावला की कळत असतं की ताप आलेला आहे. परंतु हे जे काही उद्योजक मंडळी होती त्यांनी खूप पुश केली ही आयडिया की नाही, थर्मामीटर लावून बघा, तुम्ही एक्झॅक्टली किती त्याचं मोजमाप आहे ते तुम्ही पेशंटला सांगू शकता किंवा तुम्हाला कळू शकतं. मग खूप डॉक्टर्सनी ह्याचा प्रचार केला की थर्मामीटर वापरावा. आणि मला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीची एक खूप सुंदर लायब्ररी आहे, कुणीतरी खूप हौशीने जमवलेली पुस्तकं आहेत. तर त्या काळामध्ये मला एक 18व्या शतकातलं कुणीतरी लिहिलेलं पुस्तक की ज्यांनी जलोपचाराबद्दल लिहिलेलं पुस्तक आहे, परंतु ते पुस्तक जेव्हा मला वाचायला मिळालं तर त्या पुस्तकाचा जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरमध्ये तो म्हणतो की मी जरी नॅचरोपॅथी वगैरे वगैरे हे सगळे विषय पुढे मांडणार असले तरी काही ह्या गोष्टी आहेत की ज्या वापरणं हे आपल्या सगळ्या डॉक्टरांनी शिकण्याची अत्यंत गरज आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव त्यांनी थर्मामीटरचं दिलेलं. त्यामुळे झालं कसं की जरी खूप लोकांना ह्याच्या थर्मामीटरचा प्रचार करावा लागला तरी सुद्धा एकदा तो प्रचार झाल्यानंतर मग त्याचं एक इक्वेशन ठरलं की तुम्ही जर थर्मामीटर वापरून ताप मोजत असाल तर तुमची वैज्ञानिक दृष्टी म्हणायची, आणि जर तुम्ही थर्मामीटर वापरत नसाल तर तुमची ही वैज्ञानिक दृष्टी होऊ शकत नाही, तुम्ही काहीतरी अंदाजपंचे काम करत आहे. सो वैज्ञानिक दृष्टी ही मेडिकल शास्त्रामध्ये येणं ही जी प्रक्रिया आहे, मला असं वाटतं की थर्मामीटर वॉज वन ऑफ द टर्निंग पॉइंट इन दॅट.
मग याच पद्धतीत पुढे जाऊन हृदयाचं स्पंदन मोजायला स्टेथोस्कोप किंवा ब्लड प्रेशर मोजायला ब्लड प्रेशरची इन्स्ट्रुमेंट किंवा क्षकिरणांच्या साह्याने तुम्ही आपल्या हाडांचे फोटो बघणं, सगळे जर का आपण शोध बघितले, हे सगळे शोध हे फिजिक्स किंवा केमिस्ट्री मधनं आलेले शोध आहेत. परंतु ते मेडिकल शास्त्रामध्ये ते अशा खुबीने वापरले गेले की ज्यामुळे जे लोक हे वापरतील ते वैज्ञानिक किंवा सायंटिफिक आणि जे वापरणार नाहीत ते नॉन सायंटिफिक, असे एक डिस्टिंक्शन हे ते तयार झालं. आता ह्याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट की जी आपण विसरतो आणि ती विसरल्यामुळे आपण त्यांना बरेच वेळेला कंडेमही करतो, काय गरज आहे. जसं उदाहरण सांगायचं झालं तर आज आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षा हा अतिशय महत्वाचा मुद्दा समजला जातो आणि उत्तमोत्तम नाडी परीक्षा असणारे वैद्य मी पाहिलेले आहेत की जे नाडीच्या साह्याने औषध कसं द्यावं वगैरे हा सगळा त्यांचा एक्सपर्टाईज असतो. परंतु हे ज्ञान जर फक्त त्यांच्यापर्यंत राहिलं तर हे वैद्यकशास्त्र त्याला म्हटलं जाईल की त्यांनी नाडी बघितली, निदान केलं, औषध दिलं, रोगाला बरा केला. परंतु ह्याला रिसर्च नाही म्हणता येणार. ज्या वेळेला ही नाडी बघितल्यानंतर आजूबाजूच्या 4 लोकांना ते समजावून सांगतील की ही नाडी तुम्ही पण बघा आणि ह्याचे ठोके असे पडतायत आणि हे असे कमी जास्त ह्याची लेव्हल होते. जसा आयुर्वेदामध्ये नाडीशास्त्र बघत असताना नाडीची गती काय आहे, मोती बेडकाची गती आहे, सापाची गती आहे, असं त्याची गती बघण्याचे कित्येक प्रकार आहेत. परंतु हे जोपर्यंत तुम्ही पुढल्या 4 माणसांना दाखवत नाही की हे बघा मला ह्या माणसाची गती ही बेडूक गती वाटते, बघ तू पण येऊन बघ आणि तुला पण कळेल की ही बेडूक गती आहे, आणि अशा प्रकारे जोपर्यंत ज्ञानाचा प्रसार आपण करत नाही तोपर्यंत ह्याला रिसर्च म्हणता येणार नाही. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन व्हॉट इज रिसर्च अँड व्हॉट इज जस्ट अन एक्सपर्टाईज इन दॅट पर्टिक्युलर फील्ड. तर आयुर्वेदामध्ये गती असणारे किंवा एक्सपर्टाईज असणारे त्यांचे पूर्ण ज्याला पकड आहे असं आपण म्हणू, असे असणारे लोक आज हजारो लाखोंच्या संख्येने दिसतात. परंतु आयुर्वेदाकडे रिसर्चच्या दृष्टीने बघणारे आणि रिसर्चच्या दृष्टीने आयुर्वेदाला पुढे आणू पाहणारे लोक हे त्या मानाने कमी दिसतात. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इन अ रिसर्च इज यू शुड बी एबल टू टेक अदर पीपल विथ यू अँड एक्सप्लेन टू देम दिस इज व्हॉट आय एम ऑब्झर्विंग अँड यू कॅन ऑल्सो कम अँड ऑब्झर्व द सेम थिंग अँड इफ यू ऑब्झर्व धिस इट मीन्स धिस. तर मला असं एक या ठिकाणी उदाहरण द्यावंसं वाटतं की माझे वडील त्यांचं ते अतिशय उत्तम ज्योतिषी होते आणि त्यांच्याकडे अगदी खूप खेडेगावातनं लांब लांब मधनं अशी माणसं यायची आणि ते जेव्हा ज्योतिष सांगायला बसायचे कोणाचं, तर मग आता कोणाची तरी पत्रिका बघितली आणि त्यांनी सांगितलं की भाऊ शेतात गेले 3 वर्ष नुकसान होतंय, जरा पत्रिका बघून सांग ना काय आहे माझ्या. मग वडिलांनी पत्रिका हातात घेतली की ते म्हणायचे की बघ तुझ्या जन्माच्या वेळेला तुझा मंगळ इथे होता, आता तो मंगळ इथे आलेला आहे, तुझे शुक्र अमुक ठिकाणी होता, तो आता इथे आलेला आहे, मग शुक्र इथे आला तर त्याचं असं फळ असतं किंवा वधेवर तो म्हणजे ते कमीत कमी 10-15 मिनिटं त्या माणसाच्या बरोबर त्याला सांगत असत की हे असं असं आहे आणि म्हणून मी तुझं भविष्य हे असं सांगतोय. तर आम्हाला नेहमी असं आश्चर्य वाटायचं की ही खेडेगावातनं आलेली माणसं, ह्यांना मंगळ अमुक राशीत आहे आणि बुध तमुक राशीत आहे, ह्याचा काय फरक पडतो. तर म्हणून मी एक दिवस माझ्या वडिलांना हा प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं इतकं सांगण्यामध्ये इतका वेळ का खर्च घालतात. त्यांना थोडंच काही कळतं की तुम्ही काय सांगणार आहात. तुम्ही फक्त बघून सांगितलं हा तुझी पत्रिका बघितली, तुला अजून 2 वर्ष हा त्रास होणार आहे, 3ऱ्या वर्षी तुझं भलं होणार आहे, पुष्कळ आहे त्या माणसात. तर माझ्या वडिलांनी सांगितलं की एक लक्षात ठेव की ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही हा मुळात एक मोठा वादाचा विषय आहे. तर हे जर शास्त्र असेल तर
त्याच्यात काहीतरी कार्यकारण भाव असला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी कारण मीमांसा असली पाहिजे आणि ती कारण मीमांसा एक्सप्लेन करता आली पाहिजे. तर हे मी एक्सप्लेन करतो आहे आणि हे एक्सप्लेन मी त्याच्यासाठी करत नाहीये, हे एक्सप्लेन मी माझ्यासाठी करतोय. मी जेव्हा त्या माणसाची पत्रिका बघतो आणि मी जेव्हा उच्चार करून मी त्याला सांगतो की तुझा मंगळ इथे होता, तो आता इथे आहे, मग ह्याचं फळ असं मिळणार आहे, तुझा शुक्र जन्मसमयी इथे होता परंतु तो आता इथे आहे आणि त्याचं असं फळ मिळणार आहे. तर मी माझं ज्ञान हे प्रत्येक वेळेला मी माझं ज्ञान तपासत असतो आणि हे मी बोलून त्याला सांगत असल्यामुळे प्रत्येक वेळेला माझ्या ज्ञानाची उजळणी होत असते. तर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला जे आज यश ज्योतिषशास्त्रामध्ये मिळते ते मला मिळणार नाही. आणि मी समजा नुसतंच असं सांगितलं की हा बघितली तुझी पत्रिका, 2 वर्षांनी तुझं भलं होणार आहे, मग 2 वर्षांनी त्याचं खरोखरी भलं होईल, परंतु माझ्याकडे बघण्याची प्रवृत्ती काय होईल की हे कोणीतरी बुवा आहेत, महाराज आहेत, आणि त्यांचं सांगितलेलं खरं होतं, लोक पाया पडायला येतील, सगळं काही होईल. परंतु सायंटिफिक मी काहीतरी सांगतो हे कोणीही कबूल करणार नाही आणि मी अंधश्रद्धा पसरवतोय असंच त्याचा अर्थ लागेल आणि ते चुकीचं असणार आहे. मग महत्वाचा मुद्दा एक असा येतो, मग मी विचार केला की रिसर्च असलं तर रिसर्चमध्ये काय काय असतं. तर रिसर्च हे 2 प्रकारांनी रिसर्च हे होऊ शकतं. एकाला आपण म्हणू शकतो थिअरेटिकल रिसर्च आणि एकाला आपण म्हणू शकतो एम्पिरिकल रिसर्च. तर थिअरेटिकल रिसर्च म्हणजे काय की तुम्ही खूप विचार करता आहात आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक संकल्पना आली, कदाचित हे असं होत असावं, हा प्रकृतीचा नियम कदाचित असेल. मग ती संकल्पना तुमच्या मनात आल्यानंतर मग तुम्ही अजून पुढे विचार करता आणि काहीतरी एक अनुमान काढता की हे जर असं असेल तर हे असं घडायला पाहिजे. मग हे असं घडतं का म्हणून तुम्ही प्रत्यक्ष निरीक्षण करायला जाता. मग त्या निरीक्षणाच्या तुम्ही नोंदी ठेवता आणि त्या नोंदी आणि तुम्ही अनुमानाने काढलेल्या नोंदी किंवा अनुमानाने काढलेले निष्कर्ष आणि प्रत्यक्ष दिसून आलेले निष्कर्ष यांचा मेळ घातल्यानंतर जर का तो मेळ तुमचा बसला तर तुम्ही म्हणता की माझी मूळ जी संकल्पना होती ती बरोबर होती आणि मग ते अशा तऱ्हेने तो रिसर्च पुढे जातो. ही रिसर्चची एक दिशा झाली. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर न्यूटनचं किंवा आपण आर्किमिडीजचं उदाहरण सांगू की आर्किमिडीजला एक अशी कल्पना सुचली की आपण जेव्हा पाण्यामध्ये शिरतो त्यावेळेला काही पाणी हे स्पिल ओव्हर होऊन बाहेर पडलं जातं, बाहेर फेकलं जातं किंवा काही पाणी स्पिल होतं, ते डिस्प्लेस होतं त्याच्या जागेवरून. ते जे डिस्प्लेस्ड वॉटर असतं ते वॉटर, ते पाणी तुमच्या शरीरावर एक फोर्स एक्झर्ट करायचा प्रयत्न करतो विरुद्ध दिशेने आणि म्हणून तुमचा फोर्स कशातनं येतो तर तुमचं जे वजन आहे ते वजन म्हणजे तुमचा फोर्स आहे की त्या वजनामुळे तुम्ही पाण्याला डिस्प्लेस करू शकले होते. आणि ऑन दी अदर हँड पाणी सुद्धा तुमच्यावर फोर्स टाकायचा प्रयत्न करतं बिकॉज पाण्याला नाही आवडत की तुम्ही त्याला डिस्प्लेस केलेलं आहे. मग ही जेव्हा 2 फोर्सेसची झटापट होते त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचं बॉडी वेट कमी झाल्यासारखं दिसून येईल. सो हा बेसिकली आर्किमिडीजचा सिद्धांत. म्हणजे त्यांनी जेव्हा त्याला तो टबामध्ये गेला असं त्याची गोष्ट सांगतात की तो टबामध्ये गेला आणि युरेका युरेका असं म्हणून ओरडून तो बाहेर आला. तर त्याला युरेका म्हणजे काय सापडलं होतं तर त्याला हा थिअरी सापडली की जेव्हा आपण पाण्यामध्ये जातो तेव्हा आपलं बॉडी वेट कमी झाल्याचा आपल्याला भास होतो. आणि हे बॉडी वेट कमी का होतं तर बॉडीचा वेट आणि डिस्प्लेस पाण्याचा वेट ह्याचं जर का आपण मायनस केले तर जे काही शिल्लक राहील तो आपला आभासी बॉडी वेट असतो आणि तो आपल्या बॉडी वेटपेक्षा कमी असतो. मग ह्याच्या आधारे इतर निकष त्यांनी काढले. मग ह्याच्या आधारे त्यांनी राजाच्या मुकुटातल्या सोन्यामध्ये इम्प्युरिटी होती का नव्हती, किती इम्प्युरिटी होती, हे सगळे अनुमान काढून त्यांनी राजाला त्याचं उत्तर दिलं. ही आपण गोष्ट वाचतो. तर एक थिअरी ही अशी आहे की आपण संकल्पना केली. उदाहरणार्थ आपल्याला पुष्कळांना ऐकून माहित असेल की परमाणूच्या रचनेमध्ये इलेक्ट्रॉन असतो. तर अशी एक संकल्पना पुढे आली की जसं इलेक्ट्रॉन असतो
वातावरणात किंवा अणूंच्या मध्ये, तसं कदाचित अणूंच्या बाहेरच्या जगात, परंतु इलेक्ट्रॉनचा विपरीत गुण असलेला एक पॉझिट्रॉन नावाचा पदार्थ पण जगात अस्तित्वात असला पाहिजे, ही संकल्पना झाली. पण मग आहे का, कुठे शोधायचा? मग काही लोकांनी सुचवलं की तुम्ही जे पृथ्वीच्या सरफेसवर जी वर्षा होत असते कॉस्मिक रेजची, त्या कॉस्मिक रेज मध्ये पॉझिट्रॉन मिळण्याची शक्यता आहे, तर तिथे शोधा. मग म्हणून एक खास चेंबर तयार करण्यात आलं की ज्या ठिकाणी कॉस्मिक शॉवर्स जे काही होतात ते सगळे कॅप्चर केले जातील आणि त्यांचे फोटो काढले जातील. जे काही रेज पडतात त्याचे कंटिन्युअस बेसिसवर फोटो काढले जातील. आणि जर त्याच्यामध्ये पॉझिट्रॉन असेल तर तो पॉझिट्रॉन एका पर्टिक्युलर पाथनी तो ट्रॅव्हल करेल. तो पाथ कसा असेल त्याचं पण कॅल्क्युलेशन केलं आणि हा पाथ असलेला फोटो जर का मिळाला तर पॉझिट्रॉन आहे असं समजायचं. हा त्यांनी अनुमान काढला. आणि मग तशी रचना करून, व्यूह रचना करून मी म्हणते की त्यांनी फोटो काढायला सुरुवात केली. आणि असे 61,000 फोटो तपासल्यानंतर, 61,000 फोटो तपासल्यानंतर एक फोटो त्यांना असा सापडला की जे त्यांनी बरोबर प्रेडिक्ट केलं होतं की पॉझिट्रॉन असेल तर तो फोटो असा येईल. नेमका तसा फोटो त्यांना सापडला. तेव्हा ते म्हणाले की हा पॉझिट्रॉनचं हे अस्तित्व दाखवणारा हा फोटो आहे. तर हा जो दिस इज कॉल्ड द थिअरिटिकल साइड, की आपण जेव्हा शोध करत असतो तेव्हा थिअरिटिकल साइडने जेव्हा आपलं शोध होत असतो तेव्हा हा अशा प्रकारे असतो. बट देर इज अन एम्पिरिकल साइड ऑल्सो. एम्पिरिकल साइड म्हणजे काय की मला खूपशा गोष्टी अशा 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 दिसल्या, म्हणजे मी पहिल्यांदा नोंदी केल्या, त्या नोंदीतून मी निरीक्षण केलं, त्या निरीक्षणाच्या आधारे मी अनुमान काढलं आणि मग ते अनुमान बसवण्यासाठी मी एक संकल्पना मांडली आणि मग ती संकल्पना ह्या एम्पिरिकल एव्हिडन्सला बरोबर लागू पडते, म्हणून ती संकल्पना बरोबर. असं एम्पिरिकल एक रूट आहे. तर आपल्याला खरं तर दोन्ही रूटची गरज आहे, परंतु आयुर्वेदामध्ये आज सगळ्यात पहिल्यांदा जे तातडीने करणं शक्य आहे ते म्हणजे एम्पिरिकल रूट धरून आपण रिसर्चच्या अंगाने पुढे जाणं हे गरजेचं आहे. तर एक आपण उदाहरण घेऊया की आपले वैद्य जे आहेत ते ज्या वेळेला एखाद्या रोग्याला तपासतात तेव्हा त्याच्या नोंदी ठेवतात का, ह्याचं उत्तर की हो, नोंदी ठेवल्या जातात. तर एक उदाहरण म्हणून आपण बघूया की एका वैद्याकडे मला 5 नोंदी सापडल्या. त्या नोंदी कशा होत्या तर पहिली नोंद अशी होती की त्या माणसाचं नाव रघु आणि तो मडगावचा आहे आणि त्याचं वय 62 आहे आणि त्याला पोटदुखीचा आजार. दुसऱ्या माणसाचं नाव संतोष आहे, तो पण मडगावचाच आहे, त्याचं वय 13 असं आहे आणि त्याला दृष्टीदोष हा आजार आहे. तिसरा माणूस जो आहे त्याचं नाव राजनाथ असं आहे आणि तो पणजीचा आहे आणि त्याचं वय 54 किंवा 45 आहे आणि त्याला पण पोटदुखीचा त्रास आहे. आणि चौथा माणूस जो आहे त्याचं नाव विश्वास असं आहे आणि तो गुहागरचा आहे आणि त्याचं वय 12 वर्षाचं आहे आणि त्याला पण दृष्टीदोष आहे. आणि पाचवा माणूस जो आहे त्याचं नाव रामेश्वर असं आहे आणि तो कुडाळचा आहे आणि त्याचं वय 32 वर्षाचं आहे आणि त्याला पण पोटदुखीचा त्रास आहे. आता ह्या 5 नोंदी मला एका वैद्यांच्याकडे, मी एक उदाहरण म्हणून सांगते की ह्या 5 नोंदी मला आढळल्या. तर अशा नोंदी वैद्य ठेवतात का, ह्याचं उत्तर जवळजवळ 95% वैद्यांच्याकडे अशा नोंदी तुम्हाला सापडतात. पुष्कळ आणि डॉक्टरांकडे पण सापडतात, म्हणजे असं नाही की ॲलोपॅथीचे डॉक्टर ठेवत नाही. तर खूप वेळा मी त्यांना विचारला हा प्रश्न की तुम्ही रिसर्च करता का हो, तर हो हो आम्ही रिसर्च करतो. रिसर्च करता म्हणजे काय करतात, आमच्याकडे आलेल्या सगळ्या रोग्यांची आम्ही नोंदी ठेवतो. मला बघायला मिळेल का, कशा नोंदी ठेवतात, तर हो हे बघा हे सॅम्पल. मग त्या नोंदी मी बघितल्यावर साधारणपणे अशा प्रकारच्या नोंदी असतात.
अर्थात मी जो एक मुद्दा नाही टाकला की मग तुम्ही औषध काय दिलं ही पण नोंद असते, आणि क्वचित प्रसंगी त्याला किती बरं वाटलं किंवा किती दिवसात बरं वाटलं ही पण नोंद असते. आता माझं म्हणणं की इथे मला फरक करायचा आहे की नोंद म्हणजे काय आणि त्या नोंदीच्या आधारे काढलेला निष्कर्ष किंवा त्याचं निरीक्षण म्हणजे काय, आणि निरीक्षणाच्या नंतर निष्कर्ष ही पायरी येते. तर आता मी तुम्हाला सांगितलं तसं की मी 5 सॅम्पल्स घेतले, तर ह्या 5ही सॅम्पल्सना एकत्र एका दृष्टिक्षेपात मी बघू शकते का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मला पहिल्यांदा एक कागद बघितला, तो बाजूला ठेवला, मग दुसरा बघितला, बाजूला ठेवला, तिसरा बघितला, चौथा बघितला, 5वा बघितला, परंतु मला कंपॅरेटिव्ह करता आलं नाही. तर हे कंपॅरेटिव्ह करता येणं हे खूप गरजेचं असतं आणि ते खूप सोपं असतं. तुम्ही जर एक 5 बाय 5चा एक चार्ट आखा आणि त्याच्यामध्ये लिहा वय, नाव, गावाचं नाव, वय, आजाराचं नाव. तर असं जेव्हा मी आता ह्या ज्या तुम्हाला 5 नोंदी सांगितल्या त्याचा जेव्हा मी चार्ट तयार केला तेव्हा मला असं दिसून आलं की राजनाथ, रामेश्वर आणि रघु या तिघांनाही पोटदुखीचा त्रास होता. याच्यापैकी 2 जण मडगावची होते आणि 2 जण पणजीची होते ज्यांना दृष्टीदोषाचा त्रास होता आणि त्यांचं वय 12-13 असं होतं. आता ह्याच्यावरून निष्कर्ष काय निघू शकतो, तर एक निष्कर्ष असा निघू शकतो की लहान मुलांना दृष्टीदोष होतो. दुसरा निष्कर्ष असा निघू शकतो की पणजी गावातल्या मुलांना दृष्टीदोष आहे. तिसरा निष्कर्ष निघू शकतो की मडगाव गावातल्या लोकांना पोटदुखी आहे, कारण 3पैकी 2 मडगावचे आहेत. आता हे जे तिन्ही निष्कर्ष आहेत तर यू विल कॉल देम कोजंट म्हणजे ते पटण्यासारखे निष्कर्ष आहे. पण मी समजा तुम्हाला एक असा निष्कर्ष सांगितला की ज्यांचं नाव र ह्या अक्षराने सुरू झालं, रघु, राजनाथ आणि रामेश्वर, त्यांना पोटदुखी होते, तर तुम्ही म्हणाल दिस इज नॉट अ कोजंट कन्क्लुजन, राईट? So we have to make a difference between cogent and non-cogent. आता मी माझ्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येते. कोजंट कसं ठरतं आणि नॉन कोजंट कसं ठरतं, तर कोजंट किंवा नॉन कोजंट खरोखरी ते आहे का हे कळण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची गरज पडते. एक तर आपला सॅम्पल साईज वाढवायला लागतो, म्हणजे जर का मी आत्ताच जे सॅम्पल आहे तर माझं सॅम्पल साईज 5च नोंदींचं आहे, परंतु ह्यातला कुठलाही निष्कर्ष वेदर यू कॉल इट कोजंट ऑर नॉन कोजंट, आता जे 4 निष्कर्ष आपण बघितले ह्या 4ही निष्कर्ष ठामपणे जर आपण मांडायचे असले तर तुम्हाला सॅम्पल साईज 5चा पुरणार नाही. तुम्हाला सॅम्पल साईज 200-500 इथपर्यंत जावा लागतो, की जो खरं म्हटलं तर आपल्या आयुर्वेद्य जे कोणी आहेत त्यांच्याकडे नोंदी आहेत, परंतु निरीक्षणाच्या दृष्टीने त्यांनी तो चार्टिंग केलेलं नाही. परंतु असा जेव्हा मोठा सॅम्पल साईज आपण घेऊ आणि त्या मोठ्या सॅम्पल साईज मध्ये जर का असं लक्षात आलं की मडगावच्या लोकांना पोटदुखी होते, असं गृहीत धरूया की 200 सॅम्पल साईज माझ्याकडे होता आणि त्या 200 पैकी 110 गावांमध्ये असं दिसून आलं की मडगावची ती माणसं होती आणि त्यांना पोटदुखी होती. तर मग हा जो निष्कर्ष आहे, this cogent conclusion is supported by a larger sample size. एक दुसरा प्रकार पण असतो कोजंट किंवा नॉन कोजंट ठरवण्याचा, आणि तो म्हणजे तुमच्या ज्ञानाची कक्षा किती विस्तीर्ण आहे त्यावरही कदाचित जे आता तुम्हाला कोजंट वाटतं ते नॉन कोजंट ठरू शकतं आणि जे आता तुम्हाला नॉन कोजंट वाटतं ते कोजंट ठरू शकतं. आता एक उदाहरण, आता जे मी 5 नोंदी सांगितल्या ह्यातलंच एक उदाहरण की आपण एक निष्कर्ष असा होता की ज्याला आपण नॉन कोजंट ठरवला आणि तो निष्कर्ष असा होता की अद्याक्षर असलेल्या लोकांना पोटदुखी होते. दिस इज अ नॉन कोजंट कन्क्लुजन. परंतु एक जुनी गोष्ट जर का तुम्हाला आठवत असेल तर बघा, आणि दिस इज वेअर युअर नॉलेज काउंट, की आपल्याकडे एक जुनी सिस्टम अशी होती की नवीन बाळ जन्माला आलं की त्या बाळाचे पालक हे कुठल्या तरी ज्योतिषाकडे जात आणि त्याला विचारत की ह्यांची कुंडली तयार करून दे
आणि नावाचं अक्षर सांग. आणि तो जो ज्योतिषी असे तो एक कुंडली तयार करून तो सांगत असे की हा ह्याची जन्मराज जी आहे ती समजा मिथून आहे. म्हणजे मी समजा म्हणते, आय एम नॉट एन एक्सपर्ट इन दॅट, की ह्याची जन्मराज मिथून आहे म्हणून ह्याचं नाव जे आहे ते र वरून ठेव. आता ही पद्धत वापरून जर का सगळी नावं ठेवली गेली असतील तर मग यू कॅन स्टॉप अँड से थांबा थांबा, ज्याला आपण नॉन कोजेंट म्हणतोय ना, कदाचित इट मे बी कोजेंट. आणि त्याचं रिलेशन काय, तर जितकी र अद्याक्षराची नावं आहेत ती मंडळी बेसिकली मिथुन राशीची आहेत. मग मिथुन राशीचं म्हणजे चंद्रचा काहीतरी त्याचा प्रभाव आहे. मग चंद्राच्या प्रभावामुळे त्यांना पोटदुखी. इट कॅन बी अ कोजेंट कन्फ्युजन, राईट. सो कोजेंट काय आणि नॉन कोजेंट काय, दिस लार्जली डिपेंड्स ऑन युअर नॉलेज अबाउट अदर फील्ड अँड युअर कनेक्टिव्हिटी विथ अदर फील्ड. सो दिस कनेक्टिव्हिटी येण्याकरता तुम्हाला इंटर कोर्स किंवा इंटरडिसिप्लिनरी नॉलेज हे अतिशय गरजेचं आहे. मी तुम्हाला ह्याच्याबद्दल एक अजून छोटंसं उदाहरण, की कनेक्टिव्हिटी जे आपण म्हणतो त्याचं मी एक छोटंसं उदाहरण देते. की मला कोणीतरी एक अतिशय म्हणजे भारतातली एक वन ऑफ द बेस्ट रिसर्च ऑर्गनायझेशन, मी नाव मुद्दाम सांगणार नाही कारण त्यांनी मला सांगितलं की इतक्यात आम्हाला हे डिक्लेअर करू नका, परंतु वन ऑफ द बेस्ट सायंटिफिक रिसर्च ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, त्यांना असं लक्षात आलं की ज्या वेळेला किमोथेरपी देऊन कॅन्सर बरा केला जातो त्यावेळेला रिकॉप व्हायला खूप वेळ लागतो, रिकव्हरी व्हायला खूप वेळ लागतो. कॅन्सर बरा होतो पण माणूस आपल्या पूर्वपदावर येण्यास त्यांना खूप वेळ लागतो. तर कुणीतरी त्यांच्याकडे एक टूम काढली आणि कधीतरी वाचलेलं आहे लहानपणी की तांब्याच्या भांड्यातनं सकाळी पाणी प्यावं. तर म्हणून तांब्याच्या भांड्यात खूप काळ ठेवलेलं पाणी जे आहे ते आपण वापरून बघूया की सेल मुवमेंट जी काही होते किंवा सेलवर जे काही किमोथेरपीमुळे सेलवर एका प्रकारचं धूसर आवरण पसरलं जातं. तर त्याच्यावर ह्या कॉपर इंडक्टेड पाण्याचा किती उपयोग होतो. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ते जे धूसर वातावरण सेल्सवर, जे चांगल्या सेल्सवर जे पसरलेलं असतं धूसर वातावरण, ते निवळायला तातडीने मदत होते जर का तुम्ही त्याला कॉपरच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचं त्याच्यावर उपयोग केला, वापर केला तर ही गोष्ट त्यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की मला एक छोटं उदाहरण आठवतं की माझी बहीण डॉक्टर आहे आणि तिच्याकडे एक विचित्र पेशंट अशी आली की तिच्या नाकाच्या आतमध्ये एक असा मोठा फोड झालेला आणि तो काही केल्या बरा होत नव्हता आणि नाकाच्या आतमध्ये असल्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह होता. जी काही मलमग वगैरे आपण नॉर्मली देतो त्यातली बरीचशी नाकाच्या आत आहेत, डायरेक्टली श्वासामध्ये जाणार आहेत, त्या द्यायची का नाही असा सगळा होता. शेवटी डॉक्टरनी सांगितलं की त्याचं ऑपरेशन करायचं. अशा परिस्थितीत ती बाई माझ्या बहिणीकडे आली आणि माझ्या बहिणीने तिचं ते सगळं बघितलं आणि ती म्हणाली की 3 दिवस न हसता, विदाउट लाफिंग, विदाउट रिडिक्युलिंग, मी सांगते तो उपाय 3 दिवस कर आणि मग मला येऊन कबूल असेल तर मी उपाय सांगते, नाही तर मी सांगत नाही. ती म्हणाली की ठीक आहे, मरता त्या न करता, तर सांग बाबा काय असेल ते मी करीन, इमाने इद्दारे करीन, हसणार नाही, फसणार नाही वगैरे वगैरे, जसं आपण ते 16 सोमवाराच्या व्रतामध्ये म्हणतो तसं. मग माझ्या बहिणीने तिला उपाय काय सांगावा की चांदीचं पेल्यामध्ये रात्रभर पाणी भरून ठेव चांदीच्या तांब्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर त्या चांदीच्या तांब्यातल्या पाण्याने नाक सारखं धुत राहा आणि 3 दिवस असं कर. संध्याकाळी ती बाई माझ्या बहिणीकडे आली आणि ती म्हणाली की डॉक्टर पहा, ती जे फोड होता तो असा एवढा बारीक राहिलेला आहे, मी नाकात बोट घातल्यावर मला हाताला लागतं की हा इथे फोड आहे. तर असा चांदीच्या पाण्याचा पण उपयोग होतो असं मी त्या सायंटिस्टला मी माझा एक अनुभव सांगितला. त्यांनी मला इमिजिएटली काय सांगावं, येस पिरियॉडिक टेबल, कॉपर, सिल्वर, गोल्ड सगळे एका फॅमिलीतले आहेत. सो कॉपर, सिल्वर, गोल्ड
ऑल द थ्री विल गिव्ह यू द सिमिलर इफेक्ट. आता इथे मी जे म्हणते की कनेक्टिव्हिटी, की आयुर्वेदाची विद्यार्थी जे असतात ते साधारण 12वी संपली की दे गो फॉर देअर स्पेशलाइज्ड आयुर्वेदिक स्टडी. त्यांनी हे केमिस्ट्री ह्या लेव्हलपर्यंत शिकलं असेल का मला माहिती नाही. आय मीन यू पीपल आर हिअर, आय डोंट नो, हॅव यू एव्हर स्टडीड पिरियडिक टेबल इन युअर केमिस्ट्री क्लासेस इन 12th? आहे. सो यू विल इमिजिएटली कॅच व्हॉट पॉइंट आय एम मेकिंग. तर पिरियडिक टेबल ज्यांनी वाचलेलं आहे तो इमिजिएटली त्याच्या डॉक्युमेंट, अरे येस आय नो की कॉपर सिल्वर गोल्ड इज वन फॅमिली, दे विल एक्झिबिट सिमिलर काइंड ऑफ बेटर इफेक्ट ऑन द ह्युमन बॉडी. ही कनेक्टिव्हिटी येण्यासाठी तुम्हाला ज्ञानाचे जे कक्षा आहेत त्या विस्तारण्याची गरज आहे आणि त्या विस्तारून त्यांचा वापर पुन्हा आपल्याला रिसर्चमध्ये करावा लागेल. आता एक मुद्दा असा येतो की आपल्या देशात आयुर्वेदाचं रिसर्च होतं का? माझं उत्तर आहे अजिबात नाही, शून्य. मग एक प्रश्न असा कोणाचा दुमत असेल तर आय एम रेडी फॉर डिस्कशन. मग एक प्रश्न मी स्वतःला असा विचारला की आपल्या देशात ॲलोपॅथीचं रिसर्च किती होतं? इकडे तिकडे तिकडे खूप माहिती घेतली, उत्तर काय निघालं? शून्य. मग असं असूनही ॲलोपॅथी भरभराटीला कशी येते? याचं कारण आहे ॲलोपॅथीचं रिसर्च बाहेरच्या देशांमध्ये होतं. बाहेरच्या जगामध्ये ते जे काही रिसर्च होतं त्याचं इमिजिएटली त्याचा विस्तार होतो, ते पसरतं, ते बोललं जातं, त्याचे ऍप्लिकेशन्स तयार होतात आणि ती ऍप्लिकेशन्स आपल्या इथले जे ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत ते तसेच्या तसे उचलतात. सो इमिजिएटली काय सांगितलं जातं? पहा, MRI कधी कुणी ऐकलेलं नाही हे तंत्र आज भारतामध्ये सुद्धा येतं. हार्ट ट्रान्सप्लांट कधी कुणी ऐकलं नाही हे तंत्र भारतामध्ये येतं. किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, स्टेम सेल ट्रान्सप्लांट कधी कुणी न ऐकलेलं तंत्र. पहा ॲलोपॅथी किती प्रगत आहे, किती तेजस्वी आहे, किती डायनामिक आहे, राईट. परंतु शोध कार्य भारतामध्ये झालंय का? ह्याचं उत्तर 0च आहे. तर ह्याचं कारण की भारतामध्ये ती शोध प्रवृत्ती नाही आजच्या तारखेला तरी. पण हा जसा ऍडव्हान्टेज ॲलोपॅथीला मिळालाय तसा आयुर्वेदाचे लोक जर का वाट बघत असले की असंच बाहेर कुणीतरी आयुर्वेदाचे सुद्धा काहीतरी रिसर्च करील आणि मग जसे ॲलोपॅथीचे लोक बाहेरचा ऍडव्हान्टेज घेतात तसाच आम्ही पण बाहेरचा ऍडव्हान्टेज घेऊ, अशक्य आहे. आयुर्वेदामध्ये रिसर्च व्हायचा असेल तर तो आपल्याच लोकांनी करायची गरज. सो हिअर इज वेअर आय मेक अ डिस्टिंक्शन बिटवीन द रिसर्च इन ॲलोपॅथी. भारतामध्ये नाही झालं ॲलोपॅथीचं रिसर्च, 0 झालं, मायनस झालं, काही बिघडत नाही. परंतु भारतामध्ये आयुर्वेदाचं रिसर्च नाही झालं तर मात्र भारताचं, आयुर्वेदाचं आणि सगळ्या जगाचं खूप काही बिघडतं. हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. तर आणि हे रिसर्च आपण करतो का? तर दुर्दैवाने शासकीय पॉलिसी ह्याच्या विरुद्ध आहे. मी तुमच्यापैकी किती जणांनी शासकीय पॉलिसी बघितलेली असेल, पण मला असं सांगण्यात आलं की ज्या वेळेला रत्नागिरीचे काही आयुर्वेदिक अतिशय उत्तम डॉक्टर त्यांनी असं म्हटलं की ही जी होमिओपॅथीमध्ये जी थिअरी आहे की यू डायल्यूट द मेडिसिन. तर पहिली गोष्ट, आता ह्या डायल्युशनच्या मुद्द्यावर पण मला बोलायचं आहे की होमिओपॅथीची थिअरी अशी सांगते की तुम्ही मेडिसिन डायल्यूट करत चला. ऑफकोर्स त्यांची एक ठराविक मेथड आहे डायल्युशन कसं करावं सो दॅट ते इफेक्टिव्ह राहील. परंतु डायल्यूट तुम्ही करत गेलेत मेडिसिन तर त्याचा प्रभाव वाढतो. ही होमिओपॅथीमधली ज्या 2 महत्वाच्या होमिओपॅथीच्या सिद्धांत आहेत त्यातला दुसरा सिद्धांत हा आहे, तुम्ही मेडिसिन डायल्यूट केलं तर त्याचा प्रभाव वाढतो. आता ॲलोपॅथीमध्ये दिस इज द मोस्ट रिडिक्युलस स्टेटमेंट की तुम्ही डायल्युशन वाढवलं तर इफेक्ट कसा वाढवू शकतो. आणि पण मी ज्या दिवशी पहिल्यांदा हे कुठल्या तरी होमिओपॅथीच्या पुस्तकामध्ये वाचलं की पोटेन्सी कशी वाढवायची, पोटेन्सी म्हणजे प्रभाव त्याचा कसा वाढवायचा, तर अगदी लहानपणी मी जेव्हा नावावर वाचायची 3x, 6x, 10x, 30x, 100x, तर मला नेहमी वाटायचं की जास्ती कन्सन्ट्रेट असेल तर ना एक ॲलोपॅथीचा पगडा डोक्यावर होता. सो 3x इज लोअर कन्सन्ट्रेशन आणि 10x इज हायर कन्सन्ट्रेशन. पण जेव्हा वाचली त्यांची पुस्तकं तेव्हा कळलं की नो, इट इज रिव्हर्स.
3x is higher concentration, 10x is lower concentration, and because of lower concentration 10x is more effective. It has different effects. So therefore it is used for different kind of diseases. So मी असा विचार केला असं कसं होऊ शकतं. आणि त्याच वेळेला नुकतंच मी BSc मध्ये प्रवेश घेतला होता आणि BScच्या आमच्या धड्यामध्ये केमिस्ट्रीच्या धड्यामध्ये फिजिकल केमिस्ट्रीच्या धड्यांमधला पहिला का दुसराच चॅप्टर होता थिअरी ऑफ डायल्यूट सोल्युशन्स. तर ही जेव्हा मी थिअरी ऑफ डायल्यूट सोल्युशन्स वाचली आणि त्याच्यामध्ये जेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही तुमचं जोपर्यंत सोल्युशन म्हणजे सॉल्व्हंट आणि सोल्यूट ह्यांचं प्रमाण एकाच 10, एकाच 100, एकाच 1000 एवढं पर्यंत आहे तोपर्यंत दे फॉलो डिफरंट सेट ऑफ रूल्स. बट वन्स यू गो टू व्हेरी डायल्यूट सोल्युशन 1 in 10,000, 10,000 पण नाही, 1 in million, 1 in trillion, 1 in billion, तेव्हा दे बिहेव अकॉर्डिंग टू अ व्हेरी व्हेरी डिफरंट सेट ऑफ रूल्स. जेव्हा ही थिअरी ऑफ डायल्युशन मी वाचली तेव्हा म्हटलं अरे दिस इज द आन्सर फॉर ऑल दी होमिओपॅथिक रिडल. परंतु अजूनही होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांना जर का तुम्ही विचारलं की का हो तुमचे डायल्यूट सोल्युशन असूनही जास्त इफेक्टिव्ह कसे ठरतात, they don't know the answer because they have never studied what is the theory of dilute solution. कनेक्टिव्हिटी कुठे पाहिजे तर माझ्या मते ही इथे पाहिजे. आणि कमिंग बॅक टू आयुर्वेद, मला असं आठवतं की रत्नागिरीच्या काही डॉक्टरांनी असा प्रयोग करून बघायचा प्रयत्न केला आणि ज्ञानप्रबोधिनीमध्ये पण हा प्रयोग त्यांनी करून बघायचा प्रयत्न केला की जी काही आपण आयुर्वेदातली औषधं तयार करतो ही आपण होमिओपॅथीच्या प्रकाराने म्हणजे गो टू मोर अँड मोर डायल्यूट सोल्युशन्स अशी आपण करून बघूया आणि त्याचा इफेक्ट येतो का, त्याचा काही त्यांना चांगले रिझल्ट मिळाले, मग हे आपण बाजारात आणूया. गव्हर्नमेंटने त्याच्यावर इमिजिएटली बॅन आणला आणि गव्हर्नमेंटने काय सांगितलं 2000 वर्षापूर्वी किंवा 5000 वर्षापूर्वी किंवा 10,000 वर्षापूर्वी आय डोंट नो चरक सुश्रुत वगैरे हे ग्रंथ केव्हा लिहिले गेले, माधव निदान केव्हा लिहिलं गेलं, त्या ग्रंथात जे आहे त्या बरहुकूम जर तुम्ही करत असाल तर वी विल अलाउ यू एज अ प्रॅक्टिशनर. त्या ग्रंथा बरहुकूम तुम्ही करत नसाल तर यू आर नॉट अलाउड टू डू दॅट प्रॅक्टिस. सो जस्ट इमॅजिन की आयुर्वेदाला आपण एका साखळीने बांधून ठेवलेलं आहे आणि ती साखळीने कसं बांधून ठेवलंय हे 2000 वर्षापूर्वी होतं. खबरदार ह्याच्या पुढे विचार केला असतं तर मला पुष्कळच्या मला असं विचारावंच वाटतं की 2000 वर्षापूर्वी जेव्हा चरकाने चरक संहिता लिहिली किंवा सुश्रुतांनी सुश्रुत संहिता लिहिली त्यावेळेच्या राजांनी जर त्याला सांगितलं असतं खबरदार तुझ्या आधी 2000 वर्षापूर्वी जे झालंय त्याच्या पुढे तू काही करायचं नाही, तर चरक संहिता लिहिलीच गेली नसती, सुश्रुत संहिता लिहिलीच गेली नसती. सो ही जी काही गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे पहिली तर ह्याच्याशी भांडायची गरज की तुम्ही यू लेट आयुर्वेद बी अ डायनामिक सायन्स. जे डायनामिक नसेल जे स्टॅटिक असेल त्याला मग कुठेतरी अंधश्रद्धा म्हणून मागे टाकलं जाऊ शकतं, जे डायनामिक असेल त्याला केलं जाऊ शकत नाही. सो एक तर हे दुसरं आता आयुर्वेदामध्ये रिसर्च कॅपॅबिलिटीज कुठे आहेत तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद म्हणून जयपूरला आहे. ती दॅट इज सपोज टू बी दी हायएस्ट बॉडी फॉर आयुर्वेद. परंतु दुर्दैवाने मला जी परिस्थिती दिसते संबंधित सरकारी यंत्रणेमध्ये किंवा खाजगी यंत्रणेमध्ये आर वी प्रोड्युसिंग गुड स्टुडंट्स ऑफ आयुर्वेद? येस. आर वी प्रोड्युसिंग गुड डॉक्टर्स ऑफ आयुर्वेद? येस. आर वी प्रोड्युसिंग गुड रिसर्चर्स ऑफ आयुर्वेद? नो. आर वी प्रोड्युसिंग एनी रिसर्चर ऑफ आयुर्वेद? नो. सो जी रिसर्चची गरज आहे त्या रिसर्चकडे जाणारी मंडळी आणि शोधक मंडळी की ज्यांना आणि त्याची सुरुवात मी कुठून करते तर सुरुवात मी इथून करते की यू मस्ट नो हाऊ टू टेक सॅम्पल्स, हाऊ टू चार्ट देम आउट इन अ प्रॉपर फॉर्मॅट, हाऊ टू ड्रॉ कन्क्लुजन, हाऊ टू यूज स्टॅटिस्टिकल अनालिसिस फॉर दॅट अँड हाऊ टू यूज कनेक्टिव्हिटी ऑफ डिफरंट सब्जेक्ट्स विथ दॅट. एक उदाहरण जर का सांगायचं म्हटलं तर प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे झाडांना रोग कसे होतात हा एक विषय आजच्या मॉडर्न सायन्समध्ये शिकवला जातो. संबंध आयुर्वेद हे वनस्पती शास्त्रातून पुढे आलेलं ऍटलिस्ट 80% ऑफ इट.
मग अशा वेळेला आयुर्वेदाच्या किती विद्यार्थ्यांना आपण क्रॅश कोर्स इन प्लांट पॅथॉलॉजी शिकवतो? नाही शिकवत. बिकॉज हा जो कन्सेप्ट आहे इंटरडिसिप्लिनरी स्टडीजचा हा आपल्याकडे नाही. म्हणून मी आता इथे थांबणार आहे. परंतु हा प्रश्न मला तुमच्यासमोर मांडायचा आहे की हे बॅकग्राऊंड, ही आजची स्टेटस, आणि ह्या स्टेटसमध्ये मला जे दिसतं ते असं की आयुर्वेदिक डॉक्टर आहेत का? खूप आहेत. रोगी त्यांच्याकडे जातात का? जातात. परंतु एक इंटरडिसिप्लिनरी मिक्स हे आपल्या देशात कुठेही नाहीये. आणि हे इंटरडिसिप्लिनरी मिक्स न होण्याचं मोठं कारण हेच की आयुर्वेदामध्ये जोपर्यंत रिसर्च येत नाही तोपर्यंत कधीही आयुर्वेद हा ॲलोपॅथीच्या समकक्ष जाणारच नाही. तुम्ही जे म्हणालात की ॲलोपॅथीमध्ये 90%, 95% ही ऍडमिशनची रेट असते आणि आयुर्वेदामध्ये 60-70% झाली तर तुम्हाला बरं वाटलं. परंतु तरी सुद्धा आयुर्वेदाकडे येणारा विद्यार्थी असतो त्याचं मन कट खात असतं, त्याचं मन त्याला कुरतडत असतं. तो म्हणत असतो शी माझं भाग्य वाईट, म्हणून मला ते चांगलं नाही करायला मिळालं, मला हे वाईट करायला मिळालं. इथे माझ्या समोर बरेच आयुर्वेदाचे तज्ज्ञ बसलेले आहेत. त्यांना वाईट वाटेल कदाचित, पण आणि कदाचित ते जेव्हा पहिल्या प्रथम जेव्हा तुम्ही आयुर्वेदाच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा कदाचित तुम्हाला तो कमीपणा वाटला नसेल किंवा आत्मविश्वास कुठेतरी आपला गमावला असं नसेल वाटलं तर तुम्ही खूप लकी आहात असं नाही. पण मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स फील की मला ते चांगलं करायला नाही मिळालं, सो आय एम डुईंग दिस ॲज अ कॉम्प्रोमाइज. तर ही परिस्थिती जोपर्यंत आपण बदलत नाही, आणि ही परिस्थिती कशी बदलणार? ही परिस्थिती बदलण्यासाठी जर का आपण एक रेस किंवा कंपॅरिझन म्हणून ॲलोपॅथीकडे बघितलं तर मी म्हटलं तसं ऑल द ॲलोपॅथ्स आर गेटिंग द ॲडव्हान्टेज ऑफ ऑल द गुड रिसर्च दॅट इज हॅपनिंग आउटसाइड. देयर इज द ॲडव्हान्टेज फॉर आयुर्वेद, देयर इज नो ॲडव्हान्टेज. त्यामुळे हे शास्त्र कितीही जरी चांगलं असलं, हे शास्त्र कितीही जरी मौलिक असलं, हे शास्त्र कितीही जरी ऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह असलं, होलिस्टिक असलं, तरी सुद्धा आज राजदरबार, मान सन्मान हे जे एक ब्रिटिश काळात त्यांनी जे केलं की आयुर्वेदाचा डॉक्टर असेल तर त्याला कुठलाही मान सन्मान नाही, त्याला राजदरबारी प्रतिष्ठा नाही. ॲलोपॅथीचा डॉक्टर असेल तर इमिजिएटली प्रतिष्ठा, आयुर्वेदाचं कॉलेज असेल तर त्याला रेकॉग्निशन पण नाही, ॲलोपॅथीचं कॉलेज असेल तर रेकॉग्निशन आणि एव्हरीथिंग. This continued for more than 150 to 200 years, and that has given some kind of advantage to allopathy. तो ॲडव्हान्टेज आपल्याला परत मिळवायचा असेल तर बेसिकली वी हॅव टू शो दॅट वी आर कॅपेबल ऑफ न्यू थिंकिंग, रिथिंकिंग अँड बेटर थिंकिंग. तर ही कॅपॅबिलिटी कुणी निर्माण करायची? तर बेसिकली मी म्हटलं तसं की एखाद्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरमध्ये ही कॅपॅबिलिटी असते का? तर बाय प्रिझम्पशन येस, असण्याचे चान्सेस जास्त आहेत, बिकॉज ही इज अ 90%. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांमध्ये ही कॅपॅसिटी असू शकते का? बाय प्रिझम्पशन दी पॉसिबिलिटी इज लो, बिकॉज ही इज अ 70%. पण जर का तुम्ही रिसर्चच्या जगामध्ये जर बघायला गेलेत तर रिसर्चचे जग हे तुमच्या परीक्षेतल्या मार्कांच्या वर आधारित नसतं, ते तुमच्या ॲटिट्यूडवर असतं. की आईन्स्टाईन जो प्रत्येक क्लासमध्ये 4दा फेल होणार, हे विषय त्याला येत नाहीत, सारखी सगळ्या शिक्षकांची बोलणी खाणार, तर त्याचं डोकं रिसर्चचं होतं. सो ही फायनली फाउंड 2 such principles of physics which are of the greatest importance. That importance will last for next 500 years. त्यामुळे तुम्ही रिसर्च मेंटॅलिटी असणं हे मार्कांवर अवलंबून नसतं. पण तरी सुद्धा आज, आणि मी एक शेवटचा मुद्दा सांगते की आपल्याकडे रिसर्च का होत नाही किंवा आयुर्वेदामध्ये रिसर्च का होत नाही, तर ह्याची काय कारणं असावीत? आत्मविश्वास नाही हे कारण आहे का? तुम्ही जे काही कराल किंवा लोकांना सांगायला जाल तर लोक त्याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून हसतील ही भीती आहे का? लोक तुमची खिल्ली उडवतील ही भीती आहे का? तुम्ही जे काही करता आहात त्याच्याबद्दल यू आर नॉट शुअर व्हॉट आय एम डुईंग हे कारण आहे का? किंवा माझं ज्ञान जर का 10 लोकांपर्यंत पोचलं तर बेनिफिट ते 10 लोक घेतील
मी कुठेतरी पैसे मिळवण्याच्या रेसमध्ये मागे पडेल, ही भीती आहे का? एक फार फार म्हणजे ही 5ही कारणं जर असतील ना तर ही वाईट कारणं. त्यातल्या त्यात एक बरं कारण मला एका धनगराने सांगितलं. त्या धनगराला जडीबुटींचं असं खूप छान नॉलेज होतं आणि एका टिपिकल प्रकारच्या एपिलेप्सीवर तो चांगलं औषध देऊ शकत होता. तर मी त्या धनगराला विचारलं की तू हे तुझं जे ज्ञान आहे तू लोकांना का नाही शिकवत? तो म्हणाला नाही नाही, गुरूंनी सांगितलं की हे कोणाला नाही शिकवायचं. तू मरशील तर हे ज्ञान संपेल. नाही, मरायच्या आधी एका विद्यार्थ्याला मी शिकवून जाणार. तर मी म्हटलं की तू विचार कर ना की एपिलेप्सीचे किती पेशंट्स आहेत की जे तुझ्या औषधाने बरे होतात. मग तू एकाच्या ऐवजी आणि तू जिवंत असताना म्हणजे तू मरायला टेकलो की मी कोणाला तरी सांगेन, तू काय मरणाला तुझ्या हातात मुठीत ठेवलेलं आहेस का की मरण तुझ्यासाठी थांबेल? तुला सांगेल आता मी येतोय, हा तू शिकव पहिल्यांदा कुणाला, असं होणार आहे का? तर तू शिकव दहा विद्यार्थ्यांना की हे माझं औषध. तर त्यांनी मला एक अतिशय महत्वाचं कारण सांगितलं. त्यांनी कारण असं सांगितलं की मॅडम तुम्ही म्हणता ते मला पटतंय, पण मी जर 10 मुलांना सांगितलं की ही ती वनस्पती आहे आणि ही वनस्पती अशी ओळखायची असते डोंगरात जाऊन, तर ही 10 अर्ध कच्ची मुलं काय करतील की ती वनस्पती पिकलीये नाही पिकलीये ह्याचा विचार न करता कच्ची वनस्पती उखळून काढतील, ती औषधं देतील, ती इफेक्टिव्ह होणार नाहीत. म्हणजे एकीकडे ह्या माझ्या शास्त्राला पण गालबोट लागेल आणि मुख्य म्हणजे हा जो वनस्पतींचा साठा आज मला माहितीये की डोंगरात अमुक ठिकाणी जाऊन मी ही वनस्पती आणू शकतो, पण तो साठाच जर सगळ्यांनी संपवून टाकला तर मी माझ्या नेक्स्ट पेशंटला मी काय करायचं? सो दिस आय फेट वॉज अ व्हेरी व्हेरी जेन्युइन रिझन ऑफ दॅट धनगर फॉर नॉट टेलिंग अदर्स व्हॉट ही इज डुईंग. परंतु इन जनरल मला असं वाटतं की आयुर्वेदाचे डॉक्टर जेव्हा नोंदी ठेवत नाहीत, म्हणजे नोंदी ठेवतात, आय विल रिपीट इट अगेन, नोंदी ठेवल्या जातात, त्यातनं निरीक्षण काढलं जात नाही, त्या निरीक्षणातून निष्कर्ष काढले जात नाहीत आणि ते निष्कर्ष जगापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात नाही. त्याच्यामागे कुठेतरी मला मिळणारा पैसा कमी होईल, माझं शास्त्र इतर लोकांनी शिकले तर जे काही 10 पेशंट आज माझ्याकडे येतात त्यापैकी एकच माझ्याकडे येईल, बाकी 9 इतरांच्याकडे असतील, ही पैशाची भीती आहे. तर मी जे काही करतोय ते कितपत रामभरोसे आहे हेच मला माहित नाहीये, त्यामुळे ते मी सांगू इच्छित नाही. जेवढा रामभरोसे लागला तुक्का तो लागला तुक्का, अशी परिस्थिती आहे. हा विचार आज आयुर्वेदाच्या लोकांनी करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात शेवटी मग एक लास्ट प्रश्न उरतो की एवढं सगळं मी आले बोलले, ह्याच्यातनं आपल्याकडलं आयुर्वेदाचं चित्र पालटणार आहे का, पालटायला हवं आहे का? मॅडम मी व्यवस्थित विषय जो माझ्या मनात होता तो मांडलेला आहे. मुख्य विषय काय आहे की हे खरंच चित्र पालटलं पाहिजे का, आणि त्यांनी जे सांगितलं त्याचा सगळ्यात महत्वाचा विस्तृत म्हणजे संशोधन करायचं असेल तर आयुर्वेदाचं हे भारतातच पाहिजे आणि आणखी इथं व्हायचं. म्हणून माझा प्रयत्न होता की आयुर्वेदिक डॉक्टर इथे यावेत. धन्यवाद तुम्ही सगळेजण आला आणि हा विषय त्याप्रमाणे त्या दृष्टिकोनातून जाणे हा विषय त्यांनी व्यवस्थित मांडलेला आहे. माझा या दृष्टिकोनातून त्यांना आमंत्रण दिलं होतं, कारण त्यांनी हा विषय मला वाटतं 4 ते 5 वर्षापूर्वी चांगला लेख वेळोवेळी मांडला आहे. पण 4-5 वर्षापूर्वीचा लेख वाचला आणि त्यांचे लेख या संदर्भात 10 ते 12 कडे मी प्रयत्न केले होते प्रत्येक मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हावे म्हणून. तर आम्ही प्रयत्न केले होते, बहुतेक आले असं मला लक्षात आलं. आता प्रश्नोत्तर असेल तुम्हाला काय विचारायचं असेल या संदर्भात ती चर्चा करूया. चर्चा झाली तर चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग आपल्या पुढील समाजाला होईल. काही विचारू शकता, माईक पाहिजे तर माईक घेतलं चालेल किंवा आणखी काय सांगायचं असेल तर इथे बोलत रिसर्च होणं गरजेचं आहे. आणि सध्याच माझ्या वाचनात एक पुस्तक आले रिसर्च इज आयुर्वेदा असं, पण ते पुस्तक 2005 सालचं आहे आणि मला वाटतं जामनगरहून ते पब्लिश झालेलं आहे. तर हे पुस्तकाचे जवळजवळ 450 पानांचं पुस्तक आहे.
आणि भारतात एकूण किती कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये काय रिसर्च झालेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन आहे. आमचा मेन मुद्दा असाच आहे आणि जो पुढे यावा की आयुर्वेदातील रिसर्च हा आयुर्वेदाच्या परिभाषेत व्हावा. तो मॉडर्नच्या परिभाषेत होऊन काय होणार आहे. कारण जगात आयुर्वेद हा वात, पित्त आणि कफ या 3 दोषांवरती चालतो. जगातच एकही मशीन विकसित झालेलं नाहीये की जो वातदोष दाखवू शकेल शरीरात. म्हणजे वातदोष नाही का? कारण आज लोकांचं तंत्रज्ञान असं आहे की बाप दाखवण्याचं श्राद्ध वाढ. तर या गोष्टी फक्त समजू आपण शकतो, त्या गोष्टी मशीनने किंवा आणि कोणी रिसर्चर कसं प्रूव्ह करायचं. कारण याला एक्झाम्पल सांगतो मी. एका ठिकाणी रिसर्च झाला की कृमी कुठार जे आपण जनतांसाठी औषध लहान मुलांकरता वापरतो, तर त्यांनी त्यांच्या दृष्टीने या औषधाचं परीक्षण केलं आणि निष्कर्ष असा लागला की कुठच्याही कृमीवरती हे औषध लागू होत नाही. पेटवम आहे, लुकवम आहे किंवा आणि कुठचे आहेत जे 1000 वर्षांपूर्वी कृमी कुठार, ज्याच्या नावातच आहे, म्हणजे कुठार म्हणजे घाव आहे. कृमीना जर कुठाराने मारून टाकणारे जे औषध आहे जे हजारो वर्षापूर्वी आम्ही वापरतो, निष्कर्ष आधी असं प्रूव्ह झालं की कुठच्याच त्याच्यावरती काम करत नाही. कारण हे उंदरांवरती याचा प्रयोग केला जातो. आयुर्वेद जो सांगितलाय तो माणसांकरता सांगितलाय आणि माणसाच्या शरीरात कसा त्याचा उपयोग होतो याच्यावर सांगितला, उंदरांच्या याच्यावरती नाही. तर त्यांची रिसर्च असं चालतो की उंदीर घ्यायचा, तर ते अमुक हे टोचायचं आणि मग या औषधाचा अर्थ त्याला टोचायचा आणि मग त्याच्यावरती काय रिसर्च फरक त्याच्यामध्ये झाले याच्यावरनं अनुमान हे काढलं गेलं. पण ह्या जी आमची औषधं जी आहेत ज्याला आम्ही सांगितलं, तर ती अशी उंदरावरती येऊन करून होऊ शकेल का? तर याचं उत्तर नाहीच असं येईल. मग असं तंत्रज्ञान जर डेव्हलप झालं किंवा अशाच ठिकाणी जर आयुर्वेदाच्या परिभाषेत जर रिसर्च झाला तर त्याचा फायदा मला नक्कीच होऊ असं वाटतंय. ते हे जे आता उदाहरण दिलं ह्याच्याबद्दल मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत की हे तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की जर का अजूनपर्यंत एकही इन्स्ट्रुमेंट डेव्हलप झालं नसेल की जे वात, पित्त आणि कफ दोष दाखवू शकेल, तर तुम्ही हे प्रूव्ह कसं करणार. म्हणजे हे असंच म्हणण्यासारखं आहे की जर का असं आतापर्यंत कोणतंही यंत्र विकसित झालेलं नाही जे देवाचं अस्तित्व दाखवू शकतं, म्हणून देव नाही असं म्हणायचं का? नाही, आम्ही देव आहे असंच म्हणणार. बरोबर आहे. तर पण देव आणि कफ, पित्त, वात ह्याच्यामध्ये आपण थोडासा फरक करूया की कफ, पित्त, वात हे मशीनला नाही ओळखतायत, मी मान्य करते. वैद्यांना तर ओळखता येतं. म्हणजे पूर्ण आयुर्वेदाची सुरुवातच तिथे आहे की वैद्यांनी पहिल्यांदा कफ प्रकृती, पित्त प्रकृती, वात प्रकृती ओळखता आली पाहिजे. तुम्ही कशी ओळखता कदाचित मला नाही समजून तुम्ही सांगू शकणार किंवा मला नाही समजणार कदाचित, परंतु तुम्हाला कळतं. आय एम रेडी टू ऍक्सेप्ट इट. मग मी तुम्हाला इथे मुद्दाम एक उदाहरण, एक प्रयोग करण्यात आला होता आणि त्या प्रयोगाचं उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छिते की निसर्गोपचारामध्ये चादर स्नान नावाचा एक प्रकार आहे की म्हणजे तो बेसिकली आयुर्वेदातूनही आलेला असावा की एखादा खूप आजारी माणूस आहे तर त्याचं संपूर्ण शरीर हे ओल्या चादरीत गुंडाळून ठेवा आणि त्याच्यावर भरपूर ब्लँकेट टाका की त्याला घाम फुटावा. म्हणजे ओल्या चादरीत शरीर गुंडाळलेलं असूनही त्याला घाम फुटावा. अशा पद्धतीने जर का तुम्ही त्याला 1-2 तास तुम्ही अशा वातावरणात ठेवलं तर पुढे त्याला झोप लागते आणि जेव्हा तो झोपेतून बरा होतो तेव्हा त्याचा आजार हा 80 to 90% बरा झालेला असतो. हे निसर्गोपचारामधलं हे तंत्र आहे. तुम्ही जर कधी गांधींचं आत्मकथन वगैरे वाचलं असेल तर गांधींनी पण हे प्रयोग केले होते पुष्कळ वेळा. तर जर्मनीमध्ये एका माणसाने असं ठरवलं की ठीक आहे, हा निसर्गोपचाराचा प्रयोग आहे ना, तर मी माझ्या हॉस्पिटलमधल्या 100 रुग्णांवर मी हा प्रयोग करून देतो. म्हणून काय नाही, 100 रुग्ण काढले आणि त्यांना प्रत्येकाला चादर स्नान दिली आणि त्यांना असं लक्षात आलं की साधारणपणे 60-65 लोकांना त्याचा फायदा झाला, 30-35 लोकांना त्याचा तोटा झाला. आणि त्याला हे काही केल्या त्याला कळेना की हे का.
असं निष्कर्ष का? परंतु ज्या अर्थी 30-35 लोकांना ह्याचा फायदा झालेला नाही, उलट थोडासा तोटाच झालेला आहे, त्या अर्थी पुन्हा हा प्रयोग आपण करायचा नाही, रिस्क कोणी घ्या म्हणून त्यांनी ते बाजूला ठेवलं. इतकंच नाही तर ते त्यांनी पब्लिशही केलेलं नाही. पण एक ग्रहस्थ की ज्यांना थोडंफार आयुर्वेदाचं नॉलेज होतं आणि ते कधी योगायोगाने त्यांचा त्या माणसाशी संबंध आला आणि त्या माणसाने हा आपण केलेला प्रयोग त्यांना बोलून दाखवला. बोलून दाखवल्यानंतर ह्या माणसाच्या तोंडून एक सहज शब्द निघाले की ती जी 30-35 माणसं होती ती बहुधा कफ प्रकृतीची माणसं असावी. तर त्या जर्मन सायंटिस्टला कळेना की हे कफ प्रकृती काय असते. बरोबर आहे. तर मला असं म्हणायचंय की तुम्हाला माहिती आहे ना की कफ प्रकृती असते आणि तुम्ही ओळखू शकता. तुम्ही 100 पेशंट घ्या, तुम्ही त्यांना पहिलं प्री लेबलिंग करा, ही कफाची आहेत, ही पित्ताची आहेत, ही वाताची आहे, आणि मग ह्यांच्यावर सेम प्रयोग तुम्ही करा आणि कोणाला फायदा होतो कोणाला होत नाही ते तुम्ही दाखवा. तर बिकॉज ऑफ युअर कनेक्टिव्हिटी विथ दी कन्सेप्ट ऑफ वात पित्त कफ, तो तुमचा प्रयोग जो आहे तो सायंटिफिक म्हणून तो मानला जाऊ शकतो. जरीही कोणी म्हटलं की तुम्ही जोपर्यंत कफ पित्तवात थर्मामीटर मध्ये किंवा ब्लड प्रेशर इन्स्ट्रुमेंट मध्ये किंवा अशा दुसऱ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये मोजून दाखवत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करणार नाही. त्यांना मिळू दे त्यांचं ऑब्जेक्शन. पण तुम्हाला जे नॉलेज आहे कफ पित्तवात, त्या नॉलेजच्या आधारे कॅन यू डिस्टिंग्विश बिटवीन दीज 100 पेशंट अँड से दॅट धिस पेशंट विल शो अ डिफरंट रिझल्ट, दॅट पेशंट विल शो अ डिफरंट रिझल्ट. हे तुम्ही दाखवू शकता का नाही हे महत्वाचं आहे. तुम्ही कफपित्तवात ओळखणारे यंत्र जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही प्रयोगच करू शकत नाही असं म्हणणं चूक आहे. हे एक. दुसरं, तुम्ही म्हणालात की कृमी कुठाराचा प्रयोग त्यांनी उंदरांवर करून बघितला आणि त्यांना यश मिळालं नाही. कबूल असेल. परंतु तुम्ही कधी त्यांना सांगितलं की तुम्हाला यश नाही मिळालं त्याचं कारण तुम्ही उंदरांवर करून बघितला, थांबा माणसांवर करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट मिळतील. हे आपण कधी त्यांना ठामपणाने सांगितलं का? त्याचं उत्तर नाही असं. मला नानल वैद्य पुण्याचे त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं होतं की फार पूर्वीच्या काळात ICMR ही ज्या वेळेला ICMR ही भारतातली सगळ्यात मोठी मेडिकल रिसर्चची संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, की ज्यांच्याबद्दल माझं मत आहे की त्यांनी आतापर्यंत शून्य काम केलेले आहे. परंतु नानलांना त्यांनी ICMR वर एक एक्सपर्ट म्हणून घेतला आणि त्यांनी सांगितलं की गुग्गुळ हे ॲलोपॅथीला न करणारा विषय आहे, तो अनाकलनीय विषय आहे, तो गुग्गुळावर आपण प्रयोग करायचे म्हणून एक्सपर्ट म्हणून तुम्ही 3 वर्ष आमच्याकडे या. आणि ठीक आहे, नानल म्हणाले येतो, करूया आपण गुग्गुळ्यांवर प्रयोग. मग गुग्गुळ्यांवर प्रयोग करायचा म्हणजे काय, तर ॲलोपॅथीच्या तत्वाप्रमाणे पहिल्यांदा त्याचा ऍक्टिव्ह एलिमेंट जो आहे तो बाहेर काढायचा. मग ऍक्टिव्ह एलिमेंट बाहेर काढला आणि दिले, तपासले 200-300 पेशंट, काहीही फायदा झाला नाही. आणि नानल म्हणाले की मी हतबुद्ध की जे माझ्या वाडवडिलांपासून माझ्या वापरात, माझ्या मुलाबाळांच्या वापरात हे गुग्गुळ म्हणजे ह्या गोष्टींवर निष्णातपणे लागू पडणारं औषध, आणि तिथे ते दाखवते 0 इफेक्ट. हाऊ इज इट पॉसिबल? म्हणजे काय नाही, 3 वर्षानंतर मी त्यांच्या बॉडीवरनं मी संपलो, मी परत आलो, मी विचारत होते बऱ्याच वर्षांनंतर, हे नानलांचे उद्गार आहेत, ते म्हणाले बऱ्याच वर्षांनंतर मला डोक्यात एक दिवस असा लखकन उजेड पडला की त्यांनी ऍक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून जे काही होतं, ऍक्टिव्ह एलिमेंट जो आहे तो बाहेर काढला. पण कदाचित असं असेल की गुग्गुळाची जी काही उपयोगिता आहे ती 100% त्या ऍक्टिव्ह एलिमेंटवर आधारित नाहीये, त्याच्या जोडीला काहीतरी असावं लागतं, असंही असू शकतं. आणि हे जेव्हा नानल मला सांगत होते तेव्हा मी त्यांना म्हटलं की येस, तुम्हाला कॅटलिस्ट, थिअरी ऑफ कॅटलिस्ट हे केमिस्ट्री मधली थिअरी माहितीये का? ते म्हणाले नाही बा, मला हे माहित नाही. पण ज्यांना केमिस्ट्री मधली थिअरी ऑफ कॅटलिस्ट हे माहित आहे त्यांना माहित आहे की 2 पदार्थ ऍब्सोल्युटली काही रिॲक्शन होत नाही, परंतु तुम्ही एक कॅटलिस्ट छोटी मात्रा त्या ठिकाणी ठेवा, इमिजिएटली चांगली रिॲक्शन. तर हा जो थिअरी ऑफ कॅटलिसिस आहे ही त्या ठिकाणी काम करू शकते,
हे आयुर्वेदाचा माणूस ICMR ला ठणकावून कधी सांगू शकेल? त्याच्याकरता मी जे मगाशी म्हटलं की माय एम हिअर वॉज टू टेल यू द नीड फॉर क्रॅश कोर्सेस, जे 3 महिन्यामध्ये संपू शकतात. क्रॅश कोर्सेस इन रिसर्च मेथडॉलॉजी, क्रॅश कोर्सेस इन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी. आता मला खडीवाले वैद्यांनी सांगितलेलं आहे एक अगदी छोटं उदाहरण. मला भरपूर पाईल्सचा त्रास होता आणि मला कोणीतरी सांगितलं की आयुर्वेदात तर खूप त्याला चांगलं औषध आहे, पेरू खा, पाईल्सचा त्रास बरा होतो. तुम्ही पेरू खाल्ले. आता पेरू म्हणजे माझं डेफिनेशन लहानपणापासूनचं, ज्याला आपण खोबरी पेरू म्हणतो, हिरवा कच्चा कच करून चावावा लागेल, जो चावताना खोबरं खाण्याची मजा येईल, दॅट इज पेरू. हे माझं डेफिनेशन. खाते पेरू कशाला? त्रास वाढतोय. मग एक दिवस मी खडी वैद्यांना असं बोलता बोलता सांगितलं, हे आयुर्वेदाचं सगळं काही खोटं आहे, कुठे काही पेरू खाऊन त्रास जातो पाहिजे, तुम्हाला म्हणजे माझ्याकडे जेवायला या. त्यांच्याकडे जेवायला गेल्यानंतर जेवण झाल्यानंतर आता बाईंसाठी जरा पेरू घेऊन या म्हणून मग एका ताटलीत 10-12 पेरूच्या फोडी माझ्यासमोर आल्या. म्हटलं मी नाही खाणार, मला त्रास होतो. ते म्हणाले तुम्ही हे पेरू पहिलं बघा काय आहे. तर पिक्ते पेरू होते. दिस इज द डिफरन्स. तुम्ही कच्चे पेरू खाताय, कच्च्या पेरूने नाही त्रास तुमचं जाणार. पेरू आयुर्वेदात ज्या कुठल्या फळाचं वर्णन असेल की ह्या फळाने हा रोग बरा होतो, तो फळ कसं असलं पाहिजे? तर जसा सूर्य 12 वाजता मध्यान्हावर येतो पूर्ण पक्व, तिथून खाली जेव्हा तो जातो तेव्हा तो उतरायला लागतो, त्याचं तेज उतरायला लागतं. 12 वाजता तो सर्वात जास्त तेजोमय असतो. तो 11:30 वाजताचा सूर्य, ही तुम्ही उपमा नेहमी फळासाठी लक्षात घ्या. 11:30 वाजताचा सूर्य, त्या तेजाचं जे फळ तुम्ही जेव्हा खाल तेव्हा आयुर्वेदात सांगितलेल्या सगळं तुम्हाला त्याच्यामधले जे काही गुण आहेत रोग निवारणाचे ते दिसून येतील. तुम्ही म्हणाल की मी सकाळी 7 वाजताच्या सूर्याकडे बघून मी तेज प्राप्त करीन, नाही होणार. सकाळी 7 वाजताच्या सूर्यामध्ये तुम्ही सोलर कुकरमध्ये भात ठेवा, तो भात नाही शिजणार. 11:30 वाजताच्या सूर्यामध्ये ठेवा, तो भात अर्ध्या तासामध्ये शिजेल. हा फरक आहे का नाही? मग मी म्हटलं येस. आता हा फरक जो आहे, हा फरक पाश्चात्य देशातल्या लोकांना कोण सांगणार? त्यांची आहाराची पद्धत काय आहे? कार्बोहायड्रेट पाहिजे, प्रोटीन पाहिजे, व्हिटॅमिन पाहिजे आणि काय अजून फॅट पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, राईट. कार्बोहायड्रेट कशाच असतं? धानात म्हणजे भातामध्ये कार्बोहायड्रेट असतं. अरे पण भातामध्ये कार्बोहायड्रेट जरी असलं तरी मला खडीवाले वैद्यांनी सांगितलं इथे पहिला प्रश्न येतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आयुर्वेद आणि ॲलोपॅथी. पोहा कार्बोहायड्रेट, मुरमुरे कार्बोहायड्रेट, लाह्या कार्बोहायड्रेट, शिजवलेला भात कार्बोहायड्रेट. ॲलोपॅथीच्या डॉक्टरला विचारा, ह्या चौघांचं तो म्हणेल एकच परिणाम, कार्बोहायड्रेट तुमच्या पोटात गेले, एनर्जी मिळाली, संपला. एनर्जी मिळाली तुम्ही गुबगुबीत झाले. म्हणजे विचारा कुठल्याही आयुर्वेदाच्या डॉक्टरला, हे 4 पदार्थ खाऊन तुम्ही गुबगुबीत होता का? तो म्हणेल नाही, भाताने जाळी वाढते, पोह्याने नाही वाढत तेवढी, मुरमुऱ्याने अजून, आणि लाह्या खाल्ल्या तर माणूस कृश होतो. तर हा जो फरक आहे की तुम्ही तुमचं अन्न कशा प्रकारे वापरलं, कोणत्या स्थितीत वापरलं, हा जो एक डीप थिंकिंग आयुर्वेदामध्ये आहे, तो तुम्ही न समजून घेतल्यामुळे तुम्हाला इफेक्ट दिसत नाही. हे जोपर्यंत तुम्ही ॲलोपॅथीच्या जगाला सांगत नाही, सांगू शकत नाही, आणि हे तुम्ही केव्हा सांगू शकणार? तुम्हाला स्वतःला हे माहीत पाहिजे की हा फरक आहे त्यांचा आणि आपल्या शास्त्रात. आणि हा फरक तुम्हाला केव्हा कळणार? त्यांचं शास्त्र काय आहे तुम्ही थोडंसं समजून घ्यायची गरज आहे. तर मी म्हटलं तसं फक्त क्रॅश कोर्स इन फिजिक्स, क्रॅश कोर्स इन केमिस्ट्री एवढं गरजेचं नाहीये, एवढं पुरेसं नाहीये. यू परहॅप्स नीड अ क्रॅश कोर्स इन ॲलोपॅथी इन द सेन्स ऑफ देअर प्रिन्सिपल्स ऑफ मेडिसिन. ॲनाटॉमी फिजिओलॉजी तुम्हाला शिकवली जाते, परंतु व्हॉट इज देअर प्रिन्सिपल्स ऑफ मेडिसिन, की बॉडी वेट प्रमाणे तुमचं हे पाहिजे. जाड माणूस असेल त्याला 250 मिलीग्राम नाही पुरणार, त्याला तुम्ही 350 मिलीग्रामचं औषध द्या, कारण तो जाड आहे. पातळ माणूस असेल 250 मिलीग्रामची गरज नाहीये, त्याला 150 मिलीग्राम, त्याला अर्धी टॅबलेट सांगा. हे आहे ॲलोपॅथीचं शास्त्र झालं. होमिओपॅथीला विचारा,
नो, इट्स नॉट लाईक दॅट. राईट, देर इज नो कन्सेप्ट ऑफ बॉडी वेट इन होमिओपॅथी. हे जोपर्यंत कंपॅरेटिव्ह नॉलेज तुम्ही शिकून घेत नाही तोपर्यंत रिसर्चला तुम्ही पात्र नाही होऊ शकत. यू विल ओनली से की काय करणार, त्यांच्या शास्त्राप्रमाणे आम्ही करून दाखवत नाही म्हणून ते आमचं रिसर्चला नकार देतात. तर तुम्ही त्यांना कधी सांगू शकले की तुमच्या शास्त्रामध्ये ह्या कमतरता आहेत आणि आमच्या शास्त्रामध्ये हे त्याचं उत्तर आहे. हे पहिलं समजून घ्या आणि मग आमच्या शास्त्राप्रमाणे आमचं लागू होतं का नाही रिसर्च ते बघा. मेजर आवर रिसर्च इन आवर टर्म हे आपण कधी सांगतो. The Prakriti and the different diseases, they are working on this topic, and that too is under central government. They have, I think, planned around 100 crores rupees for this. 4 doctors are there, and now they are integrated with MIA, Jamnagar, BHU, and other institutes they are working. 7.5 लाख. This is I am telling you from the report of the health ministry. आयुषची जी मिनिस्ट्री आहे 7.5 लाख. ॲलोपॅथीचे किती आहे? साधारण तेवढे. ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाचे डॉक्टर्सची संख्या भारतामध्ये आज गेले 15-20 वर्षापासून ही मोर ऑर लेस मे बी 90% ऑफ दी टोटल ॲलोपॅथिक डॉक्टर ही आहे. 7.5 ते 8 लाख आयुर्वेदिक डॉक्टरांची संख्या आहे. 8 लाखापैकी 4 लोक रिसर्च करतात. व्हॉट विल यू से? एक. दुसरं, CSIR इज द टॉपमोस्ट बॉडी इन द कंट्री. पण आपल्याकडे मधली फळी कुठे आहे? मधली फळी काहीच नाहीये. व्हाय कांट एव्हरी कॉलेज बी ए रिसर्च सेंटर ऑल्सो इन ॲडिशन टू बीइंग अ प्रोडक्शन सेंटर ऑफ फॅक्टरी वर्कर? सो ही जी मधली फळी निर्माण होण्याची गरज आहे. ही मधली फळी केव्हा निर्माण होईल जर का प्रत्येक आयुर्वेदिक कॉलेज इज केपेबल ऑफ ॲटलिस्ट स्टार्टिंग विथ सम रिसर्च आयडियाज, हॅव्हिंग अ रिसर्च एन्व्हायरमेंट, हॅव्हिंग अ रिसर्च क्रॅश कोर्सेस. तुमची भलेही लॅबोरेटरी नसेल परंतु तुम्ही उद्या रिसर्च करण्यासाठी जात असाल तर लेट अस गिव्ह यू धिस मच नॉलेज विच विल गिव्ह यू सम कॉन्फिडन्स वाईल डुईंग रिसर्च. हे का नाहीये आपल्या कुठल्याही कॉलेजमध्ये? ही जी गरज आहे ती तुम्ही ओळखावी एवढाच आजच्या भाषणाचा विषय. मी म्हटलं होतं की तुम्ही ज्या नोंदी ठेवता क्लिनिकल लेव्हलला तर त्या नोंदी तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे यू ट्राय टू यू लर्न दिस लर्निंग इज नॉट एट ऑल डिफिकल्ट की यू लर्न हाऊ टू कीप देम इन अ चार्ट फॉर्म. म्हणजे जे लोक कम्प्युटर वापरत असतील त्यांनी एक्सेल शीटचा वापर करावा, स्प्रेडशीटचा वापर करावा, मेक इट इन अ कम्पॅरेटिव्ह, आणि मग त्याच्यामधून तुम्ही कम्पॅरिझन तुम्ही करू शकता. तुम्ही एक्सेल चार्टमध्ये मी मगाशी म्हटलं तसं की जेव्हा माझ्याकडे एक पान वाचलं ठेवलं, दुसरं पान वाचलं ठेवलं, तिसरं पान वाचलं ठेवलं, यू डोंट गेट अन ओव्हरऑल व्ह्यू. सो आत्ता तुमच्या नोंदी ज्या आहेत त्याचा एक ओव्हरऑल व्ह्यू मगाशी दरवेंनी डॉक्टर भिडे वैद्य म्हणून आहेत त्यांचा उल्लेख केला. की जे किडनीचं खूप चांगलं औषध वगैरे देतात. मी त्यांच्या नोंदी बघितल्या आणि हा विषय त्यामुळेच माझ्या डोक्यात आला. त्यांच्या नोंदी या नोंदी आहेत की एक रोगी, त्या रोगाचे एक 10 पॅरामीटर्स एका छापील फॉर्म मध्ये प्रत्येक रोगाचे 10 पॅरामीटर्स ते घेतात. 10 किंवा 12 असतील. सो अशी त्यांच्याकडे मोठीच्या मोठी थप्पी लागलेली आहे नोंदींची. पण त्या नोंदींनंतर आणि ते म्हणतात की माझे सगळे रोगी बरे होतात. सो सपोज समबडी वॉन्ट्स टू से की नाही मला जरा स्टॅटिस्टिक्स बघू दे, किती रोगी खरोखर बरे झाले, कुठे तुमचं फायनल रोगी बरा झाला हे प्रमाणपत्र किंवा तुमच्याकडे नोंद की हा रोगी बरा झाला, कुठे आहे तुमची लास्ट एंट्री रोगी बरा झाले की नाहीये त्यांच्याकडे. तो रोगी अगदी मी म्हणेन बरा झाला असेल 100% सगळे रोगी बरे झाले असतील तरी एक रोगी 10 दिवसात बरा होत असेल आणि एक रोगी 40 दिवसात बरा होत असेल. should you not distinguish between the two categories and try to find out why एक रोगी 10 दिवसात बरा होतो आणि दुसऱ्या रोगीला 40 दिवस लागतात.
काय दोघांच्या कंडिशनमध्ये फरक आहे हा विचार करणं इज रिसर्च. म्हणून म्हटलं की आपल्याकडे डॉक्टर्स खूप चांगले आहेत, निष्णात आहेत, पण दे आर डॉक्टर्स, दे आर नॉट रिसर्चर्स. व्हॉट वी नीड टुडे फॉर प्रोग्रेस ऑफ आयुर्वेद इज रिसर्चर्स इन ॲडिशन टू डॉक्टर. मी असं म्हणत नाही की सगळ्या डॉक्टरांनी डॉक्टरी बंद करावी आणि रिसर्च कडे जावं, देन यू विल हॅव नो एम्पिरिकल डेटा. परंतु व्हाईल यू आर वर्किंग ॲज अ डॉक्टर ऑल्सो ट्राय टू हॅव सम स्पिरिट ऑफ रिसर्च. संपूया.